नमस्कार. आजची घटना आहे महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात म्हसळ गावाच्या नावाच्या गावात दोन वानमोरे कुटुंबे वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होती. रोज सकाळी त्या वानमोरे कुटुंबातल्या कोणीतरी दूध घ्यायला जात असे. पण 20 जून 2022 रोजी त्या कुटुंबातील कोणीही दूध घ्यायला गेले नाही. त्या दिवशी त्यांनी घराचा दरवाजाही उघडला नव्हता. दूध विकणाऱ्या एका मुलीने पोपट वानमोरे यांच्या घरी दूध पोहोचवण्यासाठी जावे असे ठरवले. ती त्यांच्या घरात गेली, पण जे दृश्य तिने पाहिले ते भयानक होते. 54 वर्ष आहे पोपट वानमोरे, त्यांची पत्नी संगीता वय 48 आणि त्यांची मुलगी अर्चना वय 30. हे तिघेही मृत अवस्थेत होते. ती मुलगी घाबरून घराबाहेर पळाली आणि ओरडायला लागली. ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. पोपट वानमोरे यांचे धाकटे भाऊ डॉक्टर माणिक वानमोरे याही गावात राहत होते. ही बातमी मिळताच लोक त्यांच्या घरी धावले, पण तिथेही खूप भयानक दृश्य दिसले. डॉक्टर माणिक वानमोरे वय 45, त्यांची पत्नी रेखा, त्यांचा पुतण्या शुभम वय 28, मुलगी अनिता वय 28, मुलगा आदित्य वय 15 आणि आई अक्काताई वय 72 हे सगळेही मृत अवस्थेत सापडले. ही ही बातमी मिळताच सांगली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही घरांची आणि मृतदेहांची तपासणी केली. नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. घटनास्थळावर पोलिसांना एक साईट नोट भेटली. विषाची बाटली सापडली. त्या नोटमध्ये काही लोकांची नावे लिहिलेली होती. या लोकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतलेले होते. त्यामुळे वानमोरे भावांवर पैसे परत करण्यासाठी दबाव आला असावा अशी शक्यता वर्तवली जात असे. यानंतर पोलिसांनी वानमोरे कुटुंबाच्या आत्महत्येचा तपास सुरू केला. या चिठ्ठीत ज्यांची नावे लिहिली होती त्यांची चौकशी सुरू झाली. या लोकांकडून वानमोरे कुटुंबाने लाखो रुपये उसने घेतले होते. पण पोलिसांना एक मोठा प्रश्न पडला की वानमोरे कुटुंबाला एवढ्या पैशांची गरज का पडली. कारण दोन्ही भाऊ कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायात ग्रस्त नव्हते. तरीही मोठी मुलगी बँकेत काम करत होती. मग एवढे मोठे कर्ज घेण्याचे कारण काय असावे. तपास सुरू असतानाच पोलिसांना एक नवीन माहिती मिळाली. वानमोरे कुटुंबातील एक सदस्य गावकऱ्यांशी गुड धातूबद्दल बोलत असे. त्यांनी सांगितले होते की तांदळाचे दाणे खेचण्यासाठी वापरणाऱ्या या धातूमुळे त्यांना लाखो कोटी रुपये मिळणार होते. ही रक्कम एका परदेशी कंपनीकडून मिळणार होती असा त्यांचा दावा होता. या डीलसाठीच त्यांना मोठ्या रकमेची गरज होती आणि म्हणूनच कुटुंब लोकांकडून पैसे उसने घेत होते. पोलिसांनी या धातूच्या डीलची खरी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तपास केला असता कळले की ही सगळी गोष्ट खोटी होती. अशा प्रकारच्या फसवणुकीत काही लोक लोकांना गंडा घालतात. या धातूला राईस पुलर मेटल म्हणतात. लोकांना सांगितले जाते की या धातूला खास चुंबकीय ऊर्जा असते, ज्यामुळे नासा किंवा मोठ्या परदेशी कंपन्या ती खरेदी करतात. या धातूसमोर तांदळाचे दाणे ठेवले जातात आणि ते धातूकडे ओढले जाण्याचे नाटक केले जाते. अशा फसवणुकीत अनेक लोक अडकतात आणि त्यांचे लाखो रुपये लुटले जातात. वानमोरे कुटुंब ही अशाच एका फसवणुकीचे शिकार झाले होते. या फसवणुकीमुळे त्यांचे कर्ज प्रचंड वाढले होते आणि ते संकटात सापडले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि शोध घेतला की या धातूच्या नावे अजून किती लोकांची फसवणूक झाली आहे. या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या, ज्यामुळे हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून खून असण्याची शक्यता वाटू लागली. पोलिसांना आता वाटत होते की या घटनेमागे काही लोकांचा हात आहे, ज्यांनी वानमोरे कुटुंबाला या संकटात लोटले. वानमोरे कुटुंबाच्या मृत्यूमागे एक मोठा कट असू शकतो अशी शंका येत आहे. कारण या कुटुंबातील एक भाऊ डॉक्टर होता, दुसरा शिक्षक होता आणि त्यांच्या घरातील एक मुलगी बँकेत काम करत होती. एवढे शिक्षित असूनही संपूर्ण कुटुंब आत्महत्या का करेल हा प्रश्न नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही सतावत होता. शिवाय वानमोरे कुटुंब दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असूनही आनंदी कसे राहू शकले हे देखील कोणालाच समजत नव्हते. यामुळेच पोलिसांनाही हा सगळा प्रकार खून संशयास्पद वाटत होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आणि 19 जणांना अटक केली. या लोकांवर वानमोरे कुटुंबाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
पण पोलिसांनाही वाटत होते की हा प्रकार आत्महत्येचा नसून खुनाचा असू शकतो. तपासादरम्यान काही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की वानमोरे कुटुंबातील दोन्ही भाऊ अनेकदा गुप्त खजिन्याबद्दल बोलायचे. ते शिकलेले असले तरी त्यांच्या तोंडून तंत्रमंत्रासारख्या गोष्टी ऐकून शेजाऱ्यांनाही हे विचित्र वाटायचे. या गोष्टींमुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. घटनास्थळी तपास करताना पोलिसांना 9 मृतदेहांपैकी एक मृतदेहाजवळ विषाची छोटीशी बाटली सापडली. त्याशिवाय पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली, पण त्या चिठ्ठीत आत्महत्येबद्दल काहीही लिहिलेले नव्हते. त्याऐवजी सुरुवातीलाच काही लोकांची नावे लिहिलेली होती. ही नावे वाचून पोलिसांना वाटले की सगळा प्रकार आत्महत्येचा नाही, तर या कुटुंबाला मारले गेले असावे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवला. ज्यांना हे समजत नव्हते की एवढ्या शिकलेल्या लोकांनी आत्महत्या का केली असती आणि जर त्यांनी आत्महत्या केली नसेल तर त्यांना कोणी आणि का मारले, या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकार आणखी गूढ होत चालला होता. पोलिसांना पानमोरे कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला, कारण चिठ्ठीत सावकारांची नावे लिहिली होती. त्यानंतर हे प्रकरण खोटे वाटू लागले. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर माणिक वानमोरे आणि त्यांचा भाऊ पोपट यांच्या शैलीचा तपास करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भावांचे मित्र कोण होते, त्यांचे शत्रू कोण होते आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्या लोकांचा सहभाग होता, हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी संपूर्ण परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली. एका फुटेजमध्ये डॉक्टर माणिक यांच्या घराजवळ एक गाडी दिसली. त्या गाडीचा वेग आणि ती चालवण्याची पद्धत पाहून पोलिसांना संशय आला. त्या गाडीच्या हालचालींकडे पाहून असे वाटले ही गाडीचे मालक काहीतरी लपवण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्या गाडीचा माग काढायला सुरुवात केली. गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. शेवटी त्या गाडीचा माग सोलापूर येथे सापडला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की त्या गाडीचा मालक अब्बास अली बागवान आहे, ज्याचे वय सुमारे 48 वर्ष आहे. आता पोलिसांसमोर प्रश्न होता की अब्बास अली बागवानचा पानमोरे कुटुंबाशी काय संबंध आहे. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर समजले की पानमोरे कुटुंब गुप्त खजिना, गाडलेले पैसे आणि तांदूळ ओढण्यासारख्या गोष्टींमध्ये गुंतले होते. कुटुंबाने अनेकदा कर्जदारांना सांगितले होते की ते सर्व कर्ज फेडतील, पण या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांना संशय आणखी वाढला. यानंतर पोलिसांनी तपास पुढे नेला आणि समजले की अब्बास अली बागवान व्यवसायाने तांत्रिक आहे. आता पोलिसांना वाटू लागले की या तांत्रिकाचा वानमोरे कुटुंबाशी काहीतरी संबंध आहे. ज्यामुळे पोलिसांनी वानमोरे बंधूंचे जुने कॉल डिटेल्स तपासले. त्या कॉल डिटेल्समध्ये अनेक नंबर होते, पण एक नंबर पोलिसांना खूप संशयास्पद वाटला. तो नंबर शोधून काढल्यानंतर समजले की तो नंबर अब्बास अली बागवान याचाच आहे. या गोष्टींमुळे वानमोरे कुटुंबाच्या मृत्यूचा तपास आणखी गूढ होत चालला होता. पोलिसांकडे आता 2 महत्वाचे पुरावे होते. पहिला पुरावा अब्बासची गाडी होती, जी त्या गावात ये-जा करत होती. दुसरा पुरावा अब्बासचा फोन नंबर होता, जो वानमोरे बंधूंच्या फोनच्या कॉल डिटेल्स मध्ये सापडला होता. हे 2 पुरावे अब्बासला अटक करण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे पोलिसांनी अब्बासच्या ड्रायव्हरला 28 वर्षीय धीरज चंद्रकांत याला अटक केली. धीरज एक साधा ड्रायव्हर वाटत होता, पण प्रत्यक्षात तो जादूटोण्याच्या कामांमध्ये सामील होता. अब्बास हा जादूटोण्याचा साथीदार होता आणि आता ही केस खुनाची असल्यामुळे पोलिसांनी धीरज आणि अब्बास दोघांना अटक केली. वानमोरे कुटुंबाला खून झाला. या खुनात जादूटोण्याची भूमिका काय होती आणि वानमोरे कुटुंबाचा तांत्रिक अब्बासची काय संबंध होता, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपास सुरू झाला. चंद्रकांतला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सांगली पोलीस ठाण्यात झाली. चौकशीत समोर आले की वानमोरे बंधूंना एक स्टील प्लॉट सुरू करायचा होता, ज्यासाठी त्यांनी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उधार घेतले होते. मात्र या सावकारांच्या दबावामुळे त्यांना मोठ्या संकटात सापडावं लागलं. अब्बास आणि त्याचे साक्षीदार सांगली परिसरातील मासळ गावात फिरत असत आणि बक्षांच्या शोधात असायचे. जेव्हा त्यांना समजले
की वानमोरे बंधूंना पैशांची गरज आहे तेव्हा त्यांनी तंत्रमंत्राचा सापळा रचला. अब्बासने त्या दोन भावांना त्याच्या घरात गुप्त खजिना असल्याचे सांगितले, पण त्या खजिन्यासाठी तंत्रविद्या आणि साधनेची पूजा करावी लागेल असे त्यांनी त्यांना पटवून दिले. अब्बासने त्या दोन भावांना खजिन्याचे स्वप्न दाखवले आणि त्यांचे ब्रेन वॉश केले. सुरुवातीला वानमोरे कुटुंब अब्बासवर विश्वास ठेवला आणि गुप्त खजिन्यासाठी पैसे खर्च करू लागले. मात्र अनेक महिने उलटूनही खजिना न सापडल्याने त्यांचा संयम सुटला. त्यांना वाटू लागले की अब्बास त्यांना फसवत आहे. त्यांनी पैसे परत देण्यासाठी अब्बासवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर सगळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले. वानमोरे बंधूंनी विश्वासाने सुरुवात केली होती, पण नंतर त्यांचा संशय वाढला आणि त्यातून अनेक गोष्टी उघड झाल्या. अब्बासला पैसे परत द्यायचे नव्हते, म्हणून त्याने आणि धीरज चंद्रकांतने वानमोरे कुटुंबाला संपवण्याचा भयानक कट रचला. 19 जूनच्या रात्री अब्बास आणि धीरज वानमोरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी डॉक्टर माणिक वानमोरे यांना सांगितले की आज रात्री गुप्तधन काढण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र केले आणि घराच्या गच्चीवर पाठवले. यानंतर अब्बास आणि धीरजने प्रत्येकाला एक एक करून खाली बोलावले. जो खाली यायचा त्याला चहा प्यायला दिला जायचा, मात्र त्या चहात विष मिसळलेले होते. हे विष ताबडतोब परिणाम करत नव्हते, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. या पद्धतीने त्यांनी सर्वांना विषप्राशन करायला लावले आणि घरातून निघून गेले. थोड्या वेळाने पोपट वानमोरे घरी परतले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही होती. घरात 6 लोक होते. काही वेळाने विषाचा परिणाम होऊ लागला आणि सर्वजण बेशुद्ध पडले. यावेळी अब्बास आणि धीरज तिथून शांतपणे निघून गेले. त्यांनी 1 कोटी रुपये परत न करण्यासाठी हा भयंकर कट रचला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अब्बास अली बागवान आणि धीरज चंद्रकांतने वानमोरे कुटुंबाला संपवले होते हे पुराव्याच्या आधारे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि न्यायालयात दोषारोपण पत्र सादर केले. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. ही घटना सांगण्याचा उद्देश कोणालाही घाबरवण्याचा नाही मित्रांनो. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.